नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मित्रांनो, या वर्षावस काळामध्ये आपण इयत्ता 9वी 10वी आणि इयत्ता 8वीचे पुस्तकामध्ये जे पाली भाषेमध्ये आले आहे त्याला मराठीमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न करीत आहोत। 9वीचे 3 धडे झालेले आहेत, 10वीचे पण मला वाटतं 3 धडे झालेत आणि 8वीचा 1 धडा झालेला आहे। आज आपण 9वीचा एक धडा आहे जो महापरिनिर्वाण सूक्त यामधून घेतलेला आहे। जे तुम्हाला सुत्त पिटकातील दीघनिकायमध्ये ते महापरिनिर्वाण सूक्त खूप महत्त्वाचं सूक्त आहे, ते तुम्हाला पाहावयास भेटेल, अभ्यासाला भेटेल। ह्यामध्ये भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण होण्यापूर्वी पर्यंतचा प्रसंग आणि त्यानंतर झालेला प्रसंग, काही प्रसंग या सूक्तामध्ये अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला चुंदाचे जेवण आहे किंवा इतर गोष्टी आहेत, त्या सर्व या ह्याच्यामध्ये तुम्हाला महापरिनिर्वाण सूक्तामध्ये अभ्यासाला भेटेल। त्यातीलच एक भाग आहे जो 9वीच्या पाठमध्ये आहे, तो आहे तथागत पश्चिमवाचा। तथागत पश्चिमवाचा म्हणजे तथागतांचा अंतिम उपदेश। जो तथागतांचा अंतिम उद्देश होता तो आहे भंते आनंद यांच्याबरोबर जे संभाषण झालं ते संभाषण या ठिकाणी आहे। आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये खूप शॉर्ट मध्ये सूक्त आहे। मी हे खास करून ते दीघनिकायामधील महापरिनिर्वाण सूक्तामध्ये हा भाग घेतलेला आहे, त्यामुळे थोडं विस्तृतपणे आपण ह्या सूक्ताचा अभ्यास करणार आहोत। या सूक्ताचं एक अजून जसं म्हणा गेलं की उपयोग असा आहे की जेव्हा प्रथम धम्म संकलित झाले त्यावेळी भंते आनंद यांना काही दोष लावण्यात आले होते। ते दोष कोणते होते ते आपण नंतर पाहूच, पण त्या दोषाचा पूर्व भाग म्हणून हे सूक्त आपण अभ्यासू शकतो। उदाहरणार्थ उदाहरण द्यायसाठी गेलं तर भंते आनंद यांना तथागत पश्चिमवाच्या मध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की पुढे जाऊन अशा ह्या सूक्तामध्ये की माझ्यानंतर संघांना जर इच्छा असेल तर छोटे मोठे नियम ते बदलू शकतात, अशा प्रकारचं सुतोवाच भगवंतांनी केलं होतं। पण आनंद यांनी कोणते सूक्त कमी करावे, कोणते सूक्त रद्द करावे हे विचारलं नव्हतं, त्यामुळे तो दोष भंते आनंद यांना लावण्यात आला की तुम्ही ते विचारायला पाहिजे होतं की भगवंतांनी सांगितलं होतं तर मग तुम्ही विचारलं पाहिजे होतं। हा दोष त्यांना लावण्यात आला होता आणि हे क्लिअर नसल्यामुळे कोणते नियम कमी करावा, कोणता विनय कमी करावा, कुठला कमी जास्त करावा हे क्लिअर नसल्यामुळे भंते महाकश्यप हे ज्या प्रथम धम्मसंघाचे अध्यक्ष होते त्यांनी असा निर्णय घेतला, म्हणजे त्या पाचशे अहंतांनी असा निर्णय घेतला की आपल्यामध्ये क्लॅरिटी नसल्यामुळे, म्हणजे भगवंतांनी क्लिअर सांगितलं नसल्यामुळे किंवा आनंद यांनी विचारलं नसल्यामुळे आता कुठलेही विनय आपण कमी जास्त करायचे नाहीये। जे नियम भगवंताने आपल्याला दिले आहेत तेवढेच नियम ठेवायचे। म्हणजे आता आपण विनय पिटकामध्ये पाहतो तर भिक्खू संघाचे 227 नियम आहेत आणि महिला म्हणजे भिक्खू संघाचे आहेत ते 311 नियम हे आपल्याला विनय त्याच्यामध्ये भेटतो आपल्याला। म्हणजे एक दोष भंते आनंद यांनी त्यावेळी जर विचारणा केली असती तर ह्या विनयामध्ये जे आपली मी आता जी संख्या सांगितली त्याच्यामध्ये कमी जास्त झालं असतं। पण प्रथम धम्म संगतीमध्ये कुठल्याही प्रकारचे विनय कमी जास्त करू नये अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि तोच निर्णय पुढे जाऊन कॅरी फॉरवर्ड झाला। म्हणजे एकूण 6 धम्म संघ झाले, त्याच्यामध्ये हे निर्णय झालेला आहे। आता काही विद्वान असे म्हणतात की भिक्खुणी संघाचे 225 नियम आहेत, काही म्हणतात 311 आहेत, तर नाही। तुम्ही थेरवादी परंपरामध्ये पाहिलं तर 311 नियम भिक्खुणी संघाचे आणि महायान वज्रयान यांचे जर तुम्ही वेगळे ग्रंथ पाहिले त्यांच्यामध्ये वेगळे नियम तुम्हाला भेटतील। सांगायचा मुद्दा असा आहे की काहींचा असाही गोंधळ आहे की 225 नियमच आहे म्हणून। तर आपण जेव्हा एखादी संघटना स्थापन करतो त्याच्यामध्ये असतं की अटी आणि नियम हे 2 प्रकार असतात। भगवंतांनी सुरुवातीला 8 गुरुधम्म दिले होते, त्या होत्या अटी
आणि नियम म्हणजे वेगळे, हे 311 नियम वेगळे आहेत आणि ते अटी वेगळ्या आहेत. ह्यांचं प्लीज कॉम्बिनेशन करू नका, कुठेही गफलत करू नका. ते वेगळे आहे आणि हे वेगळे आहे. 8 गुरुधर्म वेगळेच वेगळे आहे. त्या अटी होते एक प्रकारच्या की अशा प्रकारे तुम्ही हे केलं पाहिजे, विनय वेगळा. तर कृपया करून कुठलाही संभ्रम ठेवू नका मनामध्ये. 227 नियम भिक्खू संघाला आहे, 311 विनय भिक्खू संघाला आहे. तर ठीक आहे, तर आपण आजचा उपदेशाला सुरुवात करतोय. तथागत पश्चिमवासा नवी, आता नवीचं पुस्तक आहे. अत्तखो भगवा आयस्मंतं आनंदं आमंतेसी सियाखो पनानंद तुम्हाकं एवमस्य अतीत सत्सुकं पावचनं नत्थी नो सत्थाति न खो पनेतं आनंद एवं दट्ठबं यो वो आनंद मया धम्मो च विनयो च देसितो पඤ्यतो सो वो ममच्चेन सत्था यथाखो पनानंद एतरहि भिक्खु ऐन्यमन्यं हाउसो वादेन समुदाचरन्ति न खो ममच्चेन एवं समुदाचरितव्यं धेरतरेण आनंद भिक्खुना नवकतरो भिक्खु नामेन वा गोतेन वा औसो वादेन वा. म्हणजे भगवंतांनी जे सांगितलं ते पुढे आहे, समुदाचरितव्य नवकतरेन भिक्खुनो धेरतरो भिक्खु म्हणते ती वा आयस्माती वा समुदाचरितव्यो अखंकमानो आनंद संघो ममच्चेन खुद्दान खुद्दकानि सिक्खापदानि समूहनतु छन्नस आनंद भिक्खुनो ममच्चेन ब्रह्मदंडो दातव्यो ती कतमोपन भन्ते ब्रह्मदंडोति छन्नो आनंद भिक्खु यं इच्छेय संवद्येय सो भिक्खु हि नेव वक्तव्यो न ओवति तब्बो न अनुशासी तब्बोती. काय ह्याचा अर्थ समजला? तर याचा अर्थ असा आहे, तदनंतर तथागत आयुष्यमान आनंदच म्हणाले, आनंद माझ्या परिनिर्वाणानंतर आपला गुरु आता राहिला नाहीये. सत्ता, सत्ता म्हणजे गुरु, शास्त्रा, शास्त्रा आपण जे बोलतो सत्ता, शास्त्रा, गुरु, शिक्षक आता राहिला नाही असे समजू नका. मी तुम्हाला जो धम्म व विनय शिकविला आहे तो तुमचा गुरु असेल. म्हणजे भगवान बुद्धाने जो आता आपल्यापर्यंत जो त्यांनी जे जे 45 वर्षामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे आम्हाला, तो संपूर्ण धम्म आहे. आपण एक पाहिलंय की पंचशिलेमध्ये एक आहे की मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजेच मी खोटे बोलणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी कोणाला दुखवेल असं बोलणार नाही, आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे मी व्यर्थ बडबड करणार नाही. आपल्याला सवय आहे की मुसावादामध्ये ही व्यर्थ बडबड करण्याची खूप सवय आहे. भगवंतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही व्यर्थ बडबड केली नाहीये. त्यांनी ह्या शिलाचा म्हणजे त्यांच्या संघाने ह्या शिलाचा संपूर्णतः उपयोग म्हणजे त्यांचं जे आचरण ते ह्या शिलानुसार होतं. म्हणून बुद्ध वचन खूप महत्वाची आहे. 45 वर्षापर्यंत म्हणजे संबोधी प्राप्त झाल्यानंतर आपल्या परिनिर्वाणापर्यंत, महापरिनिर्वाणापर्यंत भगवान बुद्धांनी कधीही व्यर्थ बडबड केली नाही. ती सर्वच्या सर्व त्रिपिटकामध्ये आलेल्या, त्या त्रिपिटकामध्ये आलेला बुद्ध वचन त्याला म्हणतात. त्यांना रिस्पेक्ट देणं, आदर देणं आणि त्यानुसार आचरण करणं हे उपासक आणि उपासिकांचं कर्तव्य आहे. जे आपण उपासकांमध्ये उपासक कोणाला म्हणा हे पाहिलं आहे, त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. तर पुढे जाऊन असं म्हणतात की आनंद आतापर्यंत तुम्ही एकमेकांना आयुष्यमान म्हणून संबोधता, ते संबोधन माझ्या परिनिर्वाणानंतर बंद करा. जो सवीर असेल, ज्येष्ठ असेल, त्याने नवीन भिक्षू झालेल्यांना नावाने संबोधावे. जो नवीन भिक्षू किंवा त्या ज्येष्ठांपेक्षा कनिष्ठ लहान असेल त्याने स्थवीरांना, ज्येष्ठांना आयुष्यमान किंवा भंते म्हणून संबोधावे. माझ्यानंतर योग्य असेल तर लहान लहान नियमांना सोडून द्या. माझ्या परिनिर्वाणानंतर छन्न भिक्षूला ब्रह्मदंड द्या. हे मला वाटतं 7वीच्या म्हणजे 9वीच्या पुस्तकामध्ये नाही आहे. हे आपण एक्स्ट्रा आपण जे पश्चिमवासा आहे
ते एक्स्ट्रा आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे भगवान बुद्ध शेवटच्या क्षणी एका भिक्षूला सांगतात की तुम्ही त्याला छन्न नावाच्या भिक्षूला तुम्ही ब्रह्मदंड द्या. आता छन्न कोण आहे याचं उत्तर तुम्हाला बुद्ध आणि त्याच्या धम्म या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटेल. छन्न लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. छन्नालाच का ब्रह्मदंड द्यावा, ह्या प्रकारचा क्वेश्चन तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. छन्न हा आहे की तो सारथी होता, भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतमाचा सारथी होता. हे एवढीच हिंट तुम्हाला देतो. त्याच्यामुळे तुम्ही शोधा आणि मला कमेंट करून उत्तर द्या. नाही जमल्यास आपण ह्या व्हिडिओच्या शेवटला जमल्यास जो रेफरन्स आला आपण पुन्हा बघूया. हा, तर ह्या सुत्ताचं म्हणजे इयत्ता 9वीचं जे सुत्त आहे त्याच्यामध्ये जेवढं हे छोटं सुत्त आहे त्याचं आपण विश्लेषण मराठीमध्ये आणि पालीमध्ये हे आपण शेवटला, आपण जसं आपण व्हिडिओचा शेवट करतो त्यानुसार आपण मराठी ट्रान्सलेशन, त्याचा शब्दार्थ आणि पालीमध्ये आपण हे देणार आहोत. तर हे शेवटला जेव्हा तुम्ही शेवटाला याल तेव्हा तुम्ही ते वही पेन घेऊन बसा, महत्वाचं आहे. पुढे असं म्हणतात की ब्रह्मदंड म्हणजे काय. भिक्खू भंते आनंद त्यांना विचारतात ब्रह्मदंड म्हणजे काय. तर भंते ब्रह्मदंड काय आहे असे आनंदाने विचारल्यानंतर तथागत म्हणाले, आनंद छन्न भिक्षूला असे वागायचे असेल तसे त्याने जसे त्याला वागत असेल त्याने वागावं. त्याच्याशी कोणीही बोलू नये, त्याला कोणीही उद्देश करू नये, न त्याच्यावर कसले बंधन ठेवावे. म्हणजे तो मोकळा झाला. आता भिक्षू शिवणा म्हणजे त्यांनी सांगितलं की सर्व त्याच्याशी कोणीही बोलू नये, उद्देशही करू नये, त्याला जसं वाटेल तसं करू द्या. आपण कधी कधी पाहतो शाळेमध्ये वर्गामध्ये पाहतो की शिक्षक जीव तोडून विद्यार्थ्यांना शिकवत असतात, रात्रभर नोट्स काढतात. मला विद्यार्थ्यांना योग्य ते पाली सुत्त मराठीमध्ये समजावं यासाठी मेहनत करत असतात. पण काही विद्यार्थी असे चंट असतात की काही विद्यार्थी सोडा की काही उपासक पण असे असतात, काही गृहस्थ असे असतात की समोरचा काय सांगतोय ह्याच्याकडे लक्ष न देता ते स्वतःच्याच दुनियामध्ये मुश्किल असतात, त्याच्यामध्ये ते बडबड करत असतात. दुसऱ्याला त्रास होतोय, दुसऱ्याला व्यत्यय येतोय ह्याची त्याला जाणीव नसते आणि तो मध्ये मध्ये बोलत असतो. ह्यामुळे काय होतं, शिक्षकाची किंवा त्या धम्मोपदेशकाची लिंक तुटते आणि त्याचं लक्ष विचलित होतं. आणि प्रॉब्लेम असा होतो की त्याला जेवढा अमूल्य वेळ हे सुत्त किंवा इथं पाठ समजून सांगण्यामध्ये जायचं असेल त्याच्यामध्ये तो वेळ त्या काही मूर्ख साठी वेळ घालावा लागतो. कारण त्याच्यामुळे संपूर्ण वर्ग त्रासला म्हणजे लक्ष विचलित होतं, इतर विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. सेम विहारांमध्ये पण ही सिच्युएशन आहे. तुम्ही विहारांमध्ये धम्म उपदेश देत असताना काही असे लोक असतात की ते स्वतःच्या त्याच्यामध्ये असतात, त्यांना ना धम्माची गोडी असते ना तो समोरचा काय सांगतो त्याची महत्वाचं असतं, त्यांना फक्त त्यांची बडबड करायची. म्हणूनच भगवान म्हणतात मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे व्यर्थ बडबड करू नका. पुढे जाऊन भगवान बुद्ध असेही म्हणतात, असेवनाच बालानं पंडितानांच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तमं. म्हणजे मूर्खांची तुम्ही संगत करू नका, पंडितांच्या सेवेमध्ये राहा, म्हणजे त्यांच्या सानिध्यामध्ये राहा, त्यांची पूजा करा, त्यांची पूजा म्हणजे त्यांचे आचरण करा. अशा प्रकारचं महामंगलसूत्रामध्ये भगवंत सांगतात आपल्याला. तरीही आपण आपला अमूल्य वेळ ह्या व्यर्थ बडबडीमध्ये, चहाडी चुगळीमध्ये, खोटं बोलण्यामध्ये व्यर्थ घालत असतो. तर कृपया असं करू नका. वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठल्याही ठिकाणी हा प्रॉब्लेम सगळीकडे येतो. समोरचं काय सांगतो हे निदान ऐकून घ्या, व्यवस्थित ऐकून घ्या. कारण पाली भाषेचं कुठेही गाईड भेटत नाही. तुम्हाला त्यांचा अभ्यास स्वतःहूनच करावा लागतो. ही सुत्त कुठेही मराठीमध्ये ट्रान्सलेशन तुम्हाला भेटणार नाही. जास्ती करून इंटरनेटवर तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन भेटेल, मराठीमध्ये खूप कमी आहे. पुस्तकं खूपच कमी आहेत मराठीची. तर सर्व विद्यार्थ्यांना आणि जे कोण ऐकत असतील त्यांना विनंती आहे की पाली भाषेचं साहित्य मराठीमध्ये ट्रान्सलेट जे कोण माझ्यापेक्षा कोण दुसरे करत असतील त्यांना व्यवस्थित ऐका, ते काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर हा उद्देश आहे. हे छन्नावरून आठवलं म्हणून तुम्हाला पुढे सांगतो. पुढे आहे ते सुत्त पुढे आहे. अत्तखो भगवा भिक्खू आमंतेसी. हे आता 9वीच्या पुस्तकामध्ये नाही, एक्स्ट्रा मी तुम्हाला सांगतोय. सियाखोपन भिक्कवे एक भिक्खू सापी पंखा वा विमती वा बुद्धे वा धम्मे वा संघे वा मग्गे वा पटिपदाय वा पुच्छत भिक्कवे मा पच्छा विपट्टी सारेण्यो अहुवत्थ सम्मुखी भूतोनो सत्ता अहोसी न मयं सख्येमा भगवंतं सम्मुखा पटिपुच्छितु एवं उत्तेते भिक्खू तुन्नी अहेंसु द्वितीयंपी को भगवा. पे म्हणजे पाली भाषेमध्ये कंटिन्युअसली म्हणजे वरचं वाक्य खाली जर कंटिन्यू करायचं असेल तर पे 3 डॉट देऊन पे लिहितात. याचा अर्थ वरचं वाक्य खाली रिपीट झालेलं आहे. हे थोडस लक्षात घ्या की कुमार पाली साहित्यामध्ये पाली सुत्ता जेव्हा तुम्ही वाचत असाल त्यामध्ये कुठे तुम्हाला पे हा दिसला म्हणजे 3 डॉट नंतर पे दिसला तर समजून जा की वरचं वाक्य खाली रिपीट झालेलं आहे. तर हे वरचं वाक्य खाली रिपीट आहे. ततीयंपी को भगवा भिक्खू आमंतेसी सिया खोपन भिक्कवे एक भिक्खू सापी कंखा वा विमती वा बुद्धे वा धम्मे वा संघे वा मग्गे वा पटिपदाय वा पुच्छत भिक्कवे मा पच्छा विपट्टी सारेणो अहुवत्थ सम्मुखी भूतो नो सत्था अहोसी न मयं सिक्खमा भगवंतं सम्मुखा पटिपुच्छति तु ततीयंपि को ते भिक्खू तुन्नि अहेसु अतको भगवा भिक्खू आमंतेसी सियाखोपन भिक्कवे सत्थुगार वेनपि न पुच्छेयाथ सहायकोपि भिक्कवे सहायकस्य आरोचेतु ति एवं उत्तेते भिक्खू तुन्नि अहेंसु अतको आयस्मा आनंदो भगवंतं एतदवोच अच्छर्यं भत्ते अभुतं भन्ते एवं पसन्नो अहं भन्ते इमस्मिन् भिक्खु संघे नत्थि एक भिक्खु सापि कंखा वा विमुति वा बुद्धे वा धम्मे वा संघे वा मग्गे वा पटिपदाय पसादाखो त्वं आनंद वदेसी यानमेव हत आनंद तथागतस्य नत्थि इमस्मिन् भिक्खु संघे एक भिक्खु सापि कंखा वा विमुति वा बुद्धे वा धम्मे वा संघे वा मग्गे वा पटिपदाय इसे मयि आनंद पंचन्नं भिक्खु सत्तानं यो पश्चिमको भिक्खु सो सोतापन्नो अविनिपात धम्मो नियतो सबोधी परायणोती. म्हणजेच तथागत एकत्रित झालेल्या त्या सर्व भिक्षूंना म्हणाले, हे भिक्षूंनो, तुम्हाला बुद्ध धम्म व संघाबद्दल काही शंका असतील तर त्या आत्ताच विचारा. भिक्षूंनो, आता भगवान नाहीत, कोणाला विचारू असे म्हणू नका. म्हणून तुम्हाला जे काही विचार असेल ते आत्ताच विचारा. भगवंतांनी त्यांना 2दा विचारानंतर भिक्खू गप्प राहिले. तथागत त्यांना म्हणाले, जर तुम्हाला बुद्ध धम्म संघ तसेच त्यांचा मार्ग प्रतिपदा याबद्दल काही शंका असेल तर मला विचारा. मी तुमच्या समोर आहे. त्यानंतर पश्चाताप करू नका की आमचे गुरु समोर होते व आम्ही त्यांना विचारले नाही. 3ऱ्यांदा विचारल्यानंतर सर्व भिक्षू शांत राहिले. पुन्हा तथागत त्या भिक्षूंना म्हणाले, कदाचित माझ्या आदरामुळे तुम्ही मला विचारत नसावे, परंतु तुम्ही मला मित्र समजून मित्राप्रमाणे विचारा. तरी देखील भिक्खू शांत बसले. तेव्हा आयुष्यमान आनंद तथागत म्हणाले, आश्चर्य आहे भन्ते, कोणा एकाही भिक्षूला बुद्ध धम्म संघ व त्यांचा मार्ग व प्रतिपदा याविषयी मुळी शंका नाही किंवा त्यांचे दुमत नाही. ते प्रसन्न आहेत. आनंद ते प्रसन्न आहेत ते मलाही माहीत आहे. तथागत म्हणतात, माझ्या भिक्खू संघातील एकाही भिक्षूला बुद्ध धम्म संघ व त्यांचा मार्ग व प्रतिपदा याविषयी मुळीच शंका नाही किंवा त्यांचे दुमत नाही. ते प्रसन्न आहेत. आनंद ते प्रसन्न आहेत हे मलाही माहिती आहे. माझ्या भिक्खू संघातील सगळं तसंच आहे. तर भगवंतांनी शेवटचा महापरिनिर्वाण होणार आहे. भगवंतांनी त्यांच्या भिक्खू संघाला विचारलं, तुम्हाला काय अजूनपर्यंत काय शंका आहे का, काय विचारायचं आहे का, ते मला विचारा. मी तुमच्या समोर आहे. एकदा का मी इथून गेलो म्हणजे माझं परिनिर्वाण झालं तर मी तुम्हाला भेटणार नाही. तर तुम्ही आता मला विचारा. सेम सिच्युएशन आजही आहे. आज वर्षावास चालू आहे. वर्षावासामध्ये बरेच ठिकाणी धम्म प्रवचनाची मालिका सुरू आहे. पण मी पाहतो
की लिमिटेड टाइम आहे, व्हेरी लिमिटेड टाइम त्यांना दिला जातो. 45 मिनिटांमध्ये काय सांगणार धम्म मला माहीत नाही, पण 45 मिनिटं त्यांना दिले जातो, 1 तास दिला जातो आणि त्या 1 तासामध्ये त्यांना त्यांचा सब्जेक्ट क्लिअर करायचा असतो. पण एक गोष्ट मी तिथे पाहिली आहे की त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीने जर जे काही प्रवचन दिलं असेल, धम्मोपदेश दिला असेल, तर त्याला कोणीही प्रश्न विचारत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये आलेले प्रश्न आहेत ते विचारायला ते झिजकतात. कारण समोरच्याला वाईट वाटेल का, चुकीचं वाटेल का, मी एवढ्या लोकांसमोर मी एकटाच बोलतोय, मला कदाचित लोक चुकीचं समजतील, काहीतरी बोलतील, म्हणून ह्या मानसिकतेमुळे तो गप्प राहतो आणि त्याच्या मनातला प्रश्न तो तसा राहतो. तर ही सिच्युएशन कुठेतरी बदलली पाहिजे. सेम मी वर्गामध्ये म्हणजे मुलांना पण विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर विचारा शिक्षकांना. जपानची मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली असेल की तिकडे सगळ्यात पहिला कुठला शब्द शिकवत असेल तर वाय, हे असं का, विचारायला प्रश्न विचारा. प्रश्न विचारले तरच तुम्हाला उत्तरं भेटते, अदरवाईज ते भेटणार नाही. वर्गात शिक्षक तुम्हाला विचारत असतील काही समजलं का, हो तुम्ही मान डोलवता, कारण तुम्हाला तुमच्या समजलं न समजलं पण तुम्हाला कधी वर्गात शिक्षकांची भीती असेल किंवा इतर विद्यार्थी हसतील, त्यामुळे तुम्ही कदाचित प्रश्न विचारत असतील, पण विचारा. सर्व उपासक उपासिका विद्यार्थ्यांना हाच सांगतो की तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला समजला नाहीये तर प्रश्न विचारा. स्वतःच्या मनामध्ये तुम्ही कुठलाही भाव ठेवू नका की मला लोक हसतील किंवा मला कोण काय बोलतील, असं काही नाही. तुमच्या मनामध्ये प्रश्न आला तर तुम्ही प्रश्न विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या ज्या ठिकाणी हे प्रवचन चालू आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन की तुम्ही प्रश्नोत्तराचा तास ठेवा त्याच्यामध्ये एक छोटासा. कारण बरेच लोक हे नवीन असतात, काही ऑलरेडी जे शिकले अनुभवलेले असतात, त्यांना जर एखादा पॉईंट विचारायचा असेल तर ते कधी विचारणार. काही लोकांना क्वांटिटीवरती विश्वास आहे, काही लोकांना क्वालिटीवरती विश्वास आहे. त्या क्वालिटीवरती मधले काही जण आहेत, खूप कमी आहेत. मी एक असे ठिकाण पाहिलं की त्या ठिकाणी त्यांना फक्त आलेला कार्यक्रम फक्त ढकलायचा आहे, दाखवायचा आहे. त्याच्यातून त्यांना किती धम्म घेतला किती नाही ते त्यांना काही नाही. मोठी संस्था आहे, नाव घेत नाही, पण मी पाहिलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे, जे विद्यार्थी आहेत, जे भविष्यामध्ये काहीतरी बनवू इच्छितात, त्यांनी हा तथागत पश्चिम आशियामधला हा संदेश भगवान बुद्ध विचारतात आहे, तुम्हाला काय समज सांगा, तर तुम्ही विचारणं गरजेचं आहे. शेवटचा त्याच्यामध्ये अतखो भगवा भिक्खू आमंतेसी हंददानी भिक्कवे आमंतयामी यो वयधम्मा संखारा अपमादेन सम्मादेथा ती अयं तथागतस्य पश्चिमा वाचा. म्हणजे शेवटचा आहे इन्क्लूड करायला. असे म्हटल्यावर तथागत सर्व भिक्षूंना म्हणाले, हे भिक्षूंनो, जगात निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूचा नाश होणार आहे. प्रत्येक वस्तू नाशवंत आहे. उन्माद प्रमाद करू नका, आळस करू नका, जीवनाचे लक्ष्य साध्य करा. हंददानी भिक्कवे आमंतयानी ओ वयधम्मा संखारा अपमादेन समादेथा. म्हणजे तेच की हे भिक्षूंनो, जगात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तूंचा नाश होणार आहे. प्रत्येक वस्तू नाशवंत आहे. उन्माद प्रमाद करू नका, आळस करू नका, जीवनाचे लक्ष्य साध्य करा. अयं तथागतस्य पश्चिमा वाचा. म्हणजे हा तथागतांचा अंतिम पवित्र उपदेश आहे. तर खूप महत्वाचं आहे. आपण ह्याच्यामध्ये मला वाटतं 3 ते 4 पॉईंट पाहिले. पहिलं आहे की तथागत आनंदाने सांगतात की माझ्यानंतर भिक्खू संघ त्यांच्या बरोबर एकमेकांशी बोलताना कुठल्या पद्धतीने बोलला पाहिजे हे ते सांगतात आहेत. की ते म्हणतात की जे सवीर असेल, ज्येष्ठ असेल, त्याने नवीन भिक्षू झालेल्या नावाने संबोधावे. जर नवीन भिक्षू किंवा त्या ज्येष्ठांपेक्षा कनिष्ठ लहान असेल त्यांना सवीरांना, ज्येष्ठांना आयुष्यमान किंवा भंते म्हणून संबोधावे. 1 नंबरचा पॉईंट. दुसरा आहे, माझ्यानंतर तुम्ही लहान लहान नियमांमध्ये विनयांना सोडून देऊ शकता. 3 आहे, जो छन्न होता त्याला ब्रह्मदंड द्या.
हे ब्रह्मदंड म्हणजे त्याची कोणी बोलायचं नाही, त्याला कोणी उद्देश करून घ्या, त्याला जसं वाटेल त्याला वागू द्या. हा 3 नंबरचा उपदेश तथागत पश्चिमवासीमधला. चौथा आहे माझ्या मी आहे तोपर्यंत विचारून घ्या, तुमच्या मनामध्ये कुठलीही कुशंका असेल तर. पण त्यावेळचा संघ तथागतांनी सांगितलेल्या मार्गावर एवढा निपुण होता की त्यांना त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नव्हती. पण आजचा आपला जो संघ आहे, उपासकांचा उपासिका संघ आहे, त्यांच्या मनामध्ये बरेच शंका आहेत. त्यांनी जरूर प्रश्न विचारले पाहिजे. तर आणि शेवटचा पॉइंट आहे की जगात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तूंचा नाश होणार आहे. प्रत्येक वस्तू नाशवंत आहे. उन्माद प्रमाद करू नका, आळस करू नका, जीवनाचे लक्ष्य साध्य करा. हे शेवटचा खूप महत्वाचा शब्द आहे की तुम्ही उन्माद करायचा नाही, प्रमाद करायचा नाही, आळस तर करायचंच नाही बिलकुल आपल्याला, आणि जीवनाचे लक्ष्य साध्य करा. म्हणजे आपलं जे ध्येय आपण गाठलेलं म्हणजे डिसाईड केलेलं आहे, समवन वॉन्ट टू IAS, IPS, IRS, तर हे जे उद्देश तुम्ही ठेवलेले आहेत की मला जर शिक्षिका बनायचं, मला हे बनायचं, मला ते बनायचंय, ते साध्य करण्यासाठी तुम्हाला उन्माद प्रमाद आणि आळस करायचा नाही, हे ते सांगितलेलं आहे. तृष्णा बाळगू नका. जगात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू ह्या नाशवंत आहेत, नाशवंतच होणार, नाश होणारच आहे. त्या आपण क्रॅविंग करतो, तृष्णा ठेवतो एकमेकांमध्ये, मला ही गोष्ट हवी, माती असेल, आसक्ती ठेवतो, ह्या कुठल्याही ठेवू नका. अशा प्रकारचा उपदेश तथागतांनी आपल्या तथागतांचा अंतिम उद्देश म्हणजे तथागत पश्चिम वाचा ह्याच्यामध्ये दिलेला आहे. हा तुझे सूत्र तुम्हाला दीघ निकायाच्या महापरिनिर्वाण सूत्रामध्ये हे सूत्र तुम्हाला अवेलेबल भेटेल. आपण ह्या सूत्राच्या शेवटी संपूर्ण सूत्र मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देण्याचा प्रयत्न मला वाटते मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय, म्हणून ते त्यांना जे जेवढं अवेलेबल, ज्यांना ते तेवढं पाहिजे तेवढंच मी त्या सूत्रांचा ट्रान्सलेशन करून इथे तुम्हाला देईल. फक्त ही एक्स्ट्रा नॉलेज, एक माहिती असावी ह्या सूत्रामध्ये एक्झॅक्टली काय आहे यासाठी हा आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर आपण कमेंट करून मला सांगावं. जर काही अजून सोप्या भाषेमध्ये सांगायचं असेल तसंही मला तुम्ही सांगा. जर भाषा आपली थोडी कठीण वाटत असेल तर ती आपण सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करू. मराठी भाषेमध्ये जेवढंच अवेलेबल सूत्र सांगण्याचा प्रयत्न करतोय ते आपण करू. खास करून शैक्षणिक व्हिडिओ असल्यामुळे त्याचं भाषांतर विद्यार्थ्यांना जेवढं पाहिजे तेवढं देणार आहे. माझ्या ब्लॉगवरती हे तथागत पश्चिम वाचा संपूर्णपणे आहे, तर तुम्ही तिथे जाऊन अभ्यास करू शकता. माझ्या ब्लॉग संपूर्ण सगळ्यांसाठी ओपन आहे. फक्त एवढंच आहे की आपले आता जी पिढी आहे कॉपी पेस्ट फॉरवर्ड, तर कॉपी पेस्ट एडिटिंग करायला पण ते शिकलेले आहेत. तिथे त्यांचं शेवटचं जे नाव आहे, जे म्हणजे ज्यांनी मेहनत केली त्यांचं नाव ते रद्द करतात आणि पुढे जाऊन ते स्वतःचं नाव टाकून फॉरवर्ड करतात. तर कृपया ते करू नका. आज तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बरेच तुम्हाला अशा प्रकारची गोष्टी भेटतील. तर आज आपण सर्वांनी माझी दान पारमिता पूर्ण करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. ह्या व्हिडिओच्या शेवटला 9वी या तर 9वीच्या विद्यार्थ्यांना जेवढं सूत्र आहे तेवढ्या सूत्राचं मी ट्रान्सलेशन देणार आहे. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आज तुमच्या सर्वांना या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची रजा घेऊन हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ लाईक करा, शेअर, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शैक्षणिक व्हिडिओ आहे, प्रत्येकाला ते माहिती घेणं गरजेचं आहे. शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमो बुद्धाय, जय भीम.